नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं आपल्या या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. नवनवीन प्रकारचे न्यायव्यवस्थेशी निगडीत, म्हणजे की समाजामध्ये कुठली न्यायव्यवस्था बिघडू नये असे तरुणांनी किंवा भाईगिरी करू नये म्हणून आपण नेहमीच जागरूकतेचे व्हिडिओ घेऊन येत असतो. तर त्याच्यामध्ये हा एक आपला व्हिडिओ आहे ज्याचं तुम्ही थंबनेल पाहिलं असेल की जेलमधील फाटक्या अंडरपॅन्टवाल्या भाईंची किंमत. तर मित्रांनो, ज्यावेळी बाहेर समाजामध्ये हे जे 302चे गुन्हे आहेत, 307चे गुन्हे आहेत, हे करणारे भाई कुठले असतात? जास्तीत जास्त स्लम एरिया, झोपडपट्टी, चाळीतले अशा पद्धतीचे मध्यम वर्गातला माणूस याच्यामध्ये येते नाही, याच्या लफड्यातही पडत नाही. कारण या ठिकाणावरून काय होतं, स्लम एरियामधून लवकरच व्यसनाची सुरुवात होते. गल्लीबोळातील असेल, चाळीतील असतील, 10 मित्र जमून त्यातला एक भाई तयार होतो आणि मग कोयता गँग, अमकी गँग, तमकी गँग, हे अशा गँग तयार होतात आणि त्याच्यातून यांची परिस्थिती हलाखीची, एकात खोलीत राहतात, तिथं पाण्याची व्यवस्था नसते, आर्थिक चणचण असते. मग अशातून हे गुन्हे घडतात आणि याच्यातून गुन्हा झाल्यानंतर यांना जेलमध्ये ज्यावेळेस पाठवलं जातं त्यावेळेसची मित्रांनो ही खरोखर आणि सत्य कथा आहे की ज्यावेळी यांना जेलमध्ये पाठवलं जातं अंडर ट्रायलवर, म्हणजे यांचा गुन्हा अजून सिद्ध झालेला नसतो. जसेही त्या बॅरेकमध्ये जातात, त्या बॅरेकमध्ये अगोदरच ज्यांच्यावर जे कैदी आहेत, हे ज्यांचा गुन्हा सिद्ध झालेला, त्यांचा ड्रेस कोड असतो आणि त्याच्यावरती त्यांचा बॅच असतो. तसंच यांच्यावरती काही बॅच नसतो. हे घेऊन गेलेले एक कपडा, जे अंडरवेअर बनियन आहे आणि शर्ट पॅन्ट असेल आणि दुसऱ्या प्रकारची एक शर्ट पॅन्ट असेल किंवा अंडरपॅन्ट आणि बनियन आणखी एक, असे 2 जोड यांच्याकडे असतात. तेच आज धुवायचे उद्या घालायचे, आज धुवायचे उद्या घालायचे. आता बघा मित्रांनो, जेलची सुरुवात होते सकाळी 5:30 वाजता. तर ज्यावेळी यांना 5:30 ला उठवलं जातं त्यावेळी यांना हेड टू हेड काउंटिंग केलं जातं 6 वाजता. म्हणजे जर 100 आहेत तर 100 आहेत का हे पाहिलं जातं आणि त्यांना बाहेर सोडलं जातं. म्हणजे प्रातविधीसाठी संडासला वगैरे बाहेर सोडलं जातं. त्यानंतर त्यांना चहा येतो आणि आंघोळ पण करायची असते. आता ज्यावेळी हे जातात त्यांच्याकडे प्रत्येकाकडे 2च जोड असतात. तर ते ज्यावेळेस एक जोडवर जातात आणि तिथे ज्यावेळेस आंघोळीला बसतात अंडरवेअर वरती, त्यावेळेस ज्याची अंडरवेअर भारी असेल, ही मित्रांनो ही ऍक्च्युअल सत्यता आहे. म्हणजे ज्याची ब्रँडेड अंडरवेअर असेल, जॉकी सारखा ब्रँड असेल बनियन अंडरपॅन्टचा, तर तो चांगली परिस्थिती आहे किंवा चांगल्या क्वालिटीचा मधला जसं त्याचा आहे जरा आत बाहेर. पण ज्यांच्या अंडरवेअर फाटलेले आहेत, भंगार क्वालिटीचे आहेत, तर अशांची किंमत सुद्धा मित्रांनो तिथं त्या फाटक्या अंडरपॅन्ट सारखीच असते. तर ह्याच्यामध्ये त्यांना काय करावं लागतं, तर हे जे भाई आहेत पहिले आलेले जुने, ज्यांना लाईफ लागलेली असेल किंवा ज्यांना 14 वर्षाची 10 वर्षाची अशी शिक्षा लागलेली असेल, तर ह्या लोकांची उठल्यापासून यांना कामे करावी लागतात. कॅन्टीनचं सामान आणणे, त्यांना जेवण आणणे, त्याच्यानंतर त्यांचे कपडे धुणे, तुंबलेले घाणेरडे संडास साफ करणे, पाणी भरणे, ह्या सगळ्या त्यांना गोष्टी कराव्या लागतात. त्यांचे हातपाय दाबावे लागतात. त्याच्या बदल्यात त्यांना एखादी बिडी, सिगारेट, थोडंसं फरसाण असं ते लोक देत असतात. आणि जर हे नाही ऐकलं तर त्यांना इतके फटके पडतात की लिमिटच्या. कारण ह्या भुक्कड भाईंना कोणी काय आतमध्ये मनी ऑर्डर तर पाठवतच नाही. आणि मित्रांनो, हे जे बाहेर दादागिरी करतात, गोरगरिबांवरती दादागिरी करतात, पथारीवाल्यांवरती दादागिरी करतात, रेस्टॉरंट बारवाल्यांवरती दादागिरी करतात, मी अमका मी तमका फलाना बिस्ताना, ह्या झोपडपट्टीचा भाई, त्या झोपडपट्टीचा भाई, अक्षरशः एक एक आंघोळीच्या साबणासाठी भीक मागावी लागते त्यांना. ज्या आंघोळीचा आणि कपड्याचा 5 रुपयाचा साबण आहे त्याची सुद्धा यांना भीक मागावी लागते तिथं. अशी तराई या फाटक्या अंडरपॅन्टवाल्या भाईंची तिथं. आता आणखी एक याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस एकाच बॅरेकमध्ये कोणाची तरी मुलाखत असते, 1-2 जणांची मुलाखत असते, त्यावेळेस त्याला 1-2 लोक काय म्हणतात, त्यांच्या अंडरपॅन्टचे जर काही निरोप द्यायचा असेल तर ते सांगतात की आमचे नातेवाईक, तुमच्या नातेवाईकांकडे असताना अशा फोनवर सांगा की 2 जॉकीचे अंडरवेअर आणि 2 बनियन
पाठवायला सांगितलं पुढच्या वेळेस. म्हणजे त्यांना तिथं हळूहळू कल्पना येते की जर आपलं अंडरपॅन्ट बनेल हे जर फाटक्या स्थितीत असेल तर आपल्याला अजून वागणूक सुद्धा फाटकीच मिळणार आहे. तर बऱ्याच काही लोकांची तडजोड करून येतात, मनी ऑर्डर वगैरे थोडेफार 1000-2000 रुपये लोक पाठवतात, ते घर काम करून इकडून तिकडून असतात. कारण याच्यामध्ये काही चांगल्या सिस्टीम मधून लोक आलेले नसतात. जे आलेले असतात ती चुकीच्या मार्गाने आलेले असतात. मग ती जमिनीच्या वादातून आले असतील, प्रॉपर्टीच्या वादातून आले असतील, किंवा आणखी काही गोष्टी असतील, पूर्ववैमनस्यातून आले असतील. पण हे जे प्युअर भाईगिरी करून येणार आहेत यांची मात्र तिथं खैरच केली जात नाही मित्रांनो. यांची पूर्ण गांडमस्ती जिरवली जाते तिथे. की त्यांची बाहेर आल्यावर त्यांना जर कोणी म्हटलं तर भाई सुटले, त्यावेळेस त्याच्या डोळ्यापुढे हे चित्र उभं राहतं की आपल्याला आतमध्ये काय काय त्रास झालाय. ह्यातले 70-80% तर भाईगिरी सोडूनच देतात. त्यांना माहिती आहे आतमध्ये काय असतं. आतमध्ये यांच्याकडून नको ती कामे करून घेतली जातात. म्हणजे ह्या गोष्टी आतमध्ये एवढ्या घडत असतात. त्याच्यामुळे मी नेहमीच तरुण वर्गाला सांगत असतो की जपून वागा. किंवा ह्या गल्लीबोळातील 4-5 टकुज्यांना घेऊन भाईगिरी करणाऱ्यांना आहेत, भरपूर आहेत मित्रांनो. तुम्ही ज्या गल्लीत जाताल तिथं आज भाई तयार झालेले आहेत. दारू पिणार, गांजा वाढणार की दादागिरी सुरू. पानटपरीवाल्याला सिगरेटवरून सुद्धा या ठिकाणी खून मर्डर करतात. म्हणजे किती भुरटेगिरीचं हे प्रमाण आहे. ते खून करण्यापेक्षा सिगरेटसाठी भीक मागितली तरी तो एक वेळेस टपरीवाला त्याला भीक देईल. हातलं तरी हे त्याला गलिच्छ जीवन जगायची पाळी येणार नाही. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की तुम्ही सावध राहा, अशा पद्धतीने गुन्हे करू नका. कारण या ठिकाणी तुम्ही कुठलाही गुन्हा केला, क्राईम नेव्हर पेस, तुम्ही सापडणारच आहे. आज नाही उद्या, परवा, तेरवा, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी सापडणारच आहे. कारण शिक्षा ही कुणाला चुकलेली नाहीये. आणि जे बाहेर तलवारी कोयते घेऊन धुमाकूळ घालतात, आतमध्ये गेल्यानंतर अक्षरशः मित्रांनो मांजरासारखे, उंदरासारखे बसून त्यांची सेवा करतात. आणि त्यांच्या वाट्याला फक्त तिथं काय येते, दात, खाज, खुजली, दिवसभर खाजवत बसणार. तिथे कुठलंही मेडिसिन तुम्हाला त्याचं मिळणार नाही, कुठलंही औषध मिळणार नाही. औषध मागायला गेले तरी फटके मिळणार. मी हे मुद्दामून का सांगतो, कारण आजकालची तरुण पिढी एक बालवयातच जे गुन्हेगार घडलेले आहेत ते असेच घडलेले आहेत. एकामेकाच्या नादाने छोटे छोटे कोयते घ्यायचे, कमरेला लावायचे आणि कुणाला तरी एखाद्या अल्पवयीन मुलाला मारायचं. तर त्यांची सुद्धा आतमध्ये काही खैर ठेवली जात नाही मित्रांनो. तिथं काय तुम्हाला कुठं एखाद्या पर्यटन केंद्रामध्ये भरती केलं जात नाही किंवा काही नाही. तिथे केल्या जातात त्या मरण यातना आणि दिलं जातं ते फक्त दुःख. मग ते तुमच्या खाण्यातून असो, तुमच्या वर्तवणुकीतून असो, काही असो, तुम्हाला तिथे दुःखच मिळणार आहे. कुठल्याही सुखसुविधा तुम्हाला ज्या घरी मिळतात, जे आपले आई वडील देतात, त्याचा उपभोग घ्या, शिका, व्यवसाय करा, नोकरी करा, धंदा करा, काही करा, पाणीपुरी विका, भेळ विका. पण या जेलची वाट बघू नका. कारण ज्या वेळेस तुम्ही जेलच्या आतमध्ये जाता त्यावेळेस तिथं तुमचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालेलं असतं. आणि फक्त मानसिक त्रास, फ्रस्ट्रेशन आणि आत्महत्येचे विचार एवढंच तुमच्या मनामध्ये येतं तिथं, बाकी काहीही येत नाही. त्याच्यामुळं पालकांनी सुद्धा आपल्या मुलांकडे लक्ष ठेवायचंय. शक्यतो 18, 20, 19, 22 या लोकांना बिघडवणारे लोक खूप आहेत. कारण यांचं नवीन रक्त असतं, त्यांना माहितीच नसतं, कुठलीही समज नसते आलेली यांना की आतमधली जीवन परिस्थिती काय. कुठला अभ्यास नसतो, काही नसतं, कायद्याचं काही ज्ञान नसतं. आता काल जो मुंबईला जो प्रकार झाला त्या मोरेंचा, की तो जो कोण राहील शेख का कोण होता, आता तो उघडा होता. म्हणजे तिथं तो गाडीत उघडा बसला होता आणि तिला शिव्या देत होता. म्हणजे अक्षरशः तिला लज्जास्पद वागणूक देत होता. त्याच्या वरती म्हणजे 354चा गुन्हा तर दाखल केलाच असेल यांनी. अजून काय काय गुन्हे दाखल केले असतील, कारण विनयभंगाचा तो सरळ गुन्हा झालेला आहे. तू दारू पिऊन, पहिली गोष्ट DND मध्ये आहे, दुसरी गोष्ट तिच्या गाडीला धडकवलेला आहे, तिसरी गोष्ट
तो अर्धनग्न अवस्थेतून त्या स्त्रीला हातवारे करून शिव्या देतोय, तो पहिला 2 गुन्ह्यात तर गुंतलेलाच आहे. 354 मध्ये गुंतलेला आहे आणि 354 मध्ये कमीत कमी 1 वर्षाची शिक्षा आहे. त्याच्यानंतर DND मध्ये सुद्धा दंड आणि शिक्षा दोन्हीची तरतूद आहे. आणि पब्लिक प्लेसला हा धिंगाणा केलेला आहे त्यांनी. पोलिसांशीही चांगली वर्तवणूक केलेली नाही आणि विशेषतः त्या व्हिडिओमध्ये पाहण्यात आलं की पोलीस सुद्धा मित्रांनो काही ऍक्शन घेत नव्हते. कारण तिथे काय होतं, पोलिसांचंही बऱ्याचशा बाबतीत ते तिथं हाणू शकत नाहीत. कारण बरीच लोक तिथं व्हिडिओ काढतात आणि पोलिसांना तो राईट नाहीये की ऑन द स्पॉट तुम्हाला हाणायचा तिथे, किंवा त्यांना हाणण्याचा अधिकारही नाही. आता ते मारतात वेगळी गोष्ट आहे, वेगळ्या कोठडीत घेऊन, परंतु ते पब्लिक प्लेसला मारू शकत नाही किंवा असं काय करू शकत नाही. त्यामुळे बरेच त्या व्हिडिओला लोकांनी कमेंट टाकले होते की पोलीस असे पोलीस तसे. तर मित्रांनो कसं आहे, त्यांना सुद्धा नोकरी आहे, त्यांना सुद्धा कारवाई त्यांनी केलेलीच आहे, योग्य ती कारवाई होणारच आहे. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो, अशी भाईगिरी दारू ढोसून करू नका. कुठले तरी व्यवसाय करा, कोणाला मदत करा, चांगल्या गोष्टीच्या मार्गाने जा. कारण जीवन अतिशय सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. परंतु तुम्ही जर अशा वाह्यात गोष्टी करत असाल तर इथं तुम्हाला मात्र जेलमध्ये तुम्हाला सूर्यप्रकाश पाहायला मिळणार नाही, मोकळी हवा पाहायला मिळणार नाही. मिळेल तो फक्त पस्तावा आणि मरण यातना. तर चला मित्रांनो, व्हिडिओला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि इतरांनाही शेअर करा. कारण ह्याच्यातून काही लोक जरी सुधारले, आपले काही तरुण जरी या मार्गाकडे जाण्यापासून सुधारले, तरी तेवढंच एक आपल्या हातून एक चांगलं कार्य झाल्यासारखं वाटतं. तर चला मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.